स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात झाली अनोखी गुरुपौर्णिमा साजरी। दीपक चव्हाण सरांना का घातली दुधाने अंघोळ? कोण आहेत हे सर? काय केलंय त्यांनी? गुरु माझा गणागोत, गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली। गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय? मग चिंता सोडा। विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड। हा 11 मजली टॉवर, रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट। मुंबई पुणे सारखी जीवनशैली, 45 शॉप्स, 15 ऑफिसेस, 42 फ्लॅट्स, वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, सतर्क सिक्युरिटी, सीसीटीव्ही कॅमेरे, बेसमेंट पार्किंग, तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा। तर मग आजच बुक करा। संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत। खरं तर गुरु कसा असावा याचा आदर्श मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे आहेत विट्यातील दीपक आनंदराव चव्हाण सर। आझाद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण सरांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, ते म्हणजे खो खोच्या खेळासाठी। ज्याने आपल्या घरातील भांडी विकली, आपल्या घरातील सोनं विकलं, प्रसंगी आपला संसार पणाला लावला आणि अनेक नामवंत असे खेळाडू त्यांनी बनवून दाखवलेत। तब्बल 41 वर्ष या माणसानं खेळाडू बनवण्यासाठी काबाड कष्ट केलं। आज 100च्या वर अधिकारी त्यांनी तयार केले। खो खोचे नामांकित प्रशिक्षक म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे। त्यांनी आपला संसार पणाला लावून तब्बल 41 वर्ष ते मुलं घडवण्यासाठी झटतायत। यातून अनेकांना वेगवेगळ्या नोकऱ्याही लागल्या। कोण अधिकारी झालाय तर कोण प्रशिक्षक झालाय। नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त विटा येथे त्यांना अंघोळ घालून, दुधाचा अभिषेक घालून, त्यांचं पूजन करून अनेकांनी त्यांचं दर्शन घेतलंय। याची चर्चा विट्यासह परिसरात जोरदार रंगली आहे। नमस्कार। आज सन्माननीय आदरणीय आझाद कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक चव्हाण सर यांच्या निमित्त आज ह्या आझाद क्रीडा मंडळावरती गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला। पण हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न करत असताना खऱ्या अर्थानं आझाद क्रीडा मंडळाचा इतिहास सांगणं हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं। आज या आझाद क्रीडा मंडळाचा इतिहास जवळजवळ 41 वर्ष या आझाद क्रीडा मंडळामध्ये हा जो खो खो आहे हा खो खो जिवंत ठेवला। या जिवंत ठेवण्याबरोबर या खो खोच्या खेळाच्या अनुषंगानं जवळजवळ 100पेक्षा जास्त अधिकारी या मंडळानं आज या विटा नगरीमध्ये दिले। ही सगळ्यात मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे। पण ही अभिमानास्पद गोष्ट बोलत असताना किंवा ह्याविषयी बोलत असताना आज आजी माजी खेळाडू यांनी खऱ्या अर्थानं गुरुविषयी असणारी कृतज्ञता, गुरुविषयी असणारं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र झालो, याबद्दल तुमचं सर्वस्वी मनापासून आभार व्यक्त करतो। पण हे आभार व्यक्त करत असताना पुन्हा एकदा या विट्यातील असणाऱ्या सर्वसामान्य खेळाडूंना आणि सर्वसामान्य जनतेला आणि पालकांना विनंती करतो की आझाद क्रीडा मंडळ जवळजवळ 41 वर्ष भूतकाळामध्ये तुम्हा सर्वांची साथ देत आले। पुढच्या 41 वर्ष तुमची अशीच अविरत साथ देत राहील आणि आत्तापर्यंत 100 खेळाडू ह्या क्रीडा मंडळाच्या अनुषंगाने आम्ही घडवले आहेत। त्याच्यापेक्षा जास्त खेळाडू घडवण्याचा आमचा मानस आहे। त्याच्यापेक्षा जास्त अधिकारी आमचा घडवण्याचा मानस आहे आणि तो तुमच्या आशीर्वादानं आशावाद व्यक्त करू आणि सन्माननीय आदरणीय दीपक चव्हाण सर यांच्या चरणी ह्योच आशावाद व्यक्त करतो की तुमच्या आशीर्वादारूपे आमच्यामध्ये ती ऊर्जा येऊ दे, आमच्यामध्ये ते बळ येऊ दे आणि सर्वसामान्य आम्ही खेळाडू तुमच्यासारखंच तुमचं गुण आम्ही आत्मसात करावं एवढंच आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा।
आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.